आणि हे कसं असतं, की रिलेशनशिप आहे म्हटल्यानंतर दोन्ही माणसं सतत बदलत जातात. दोघांच्यातलं नातं सुद्धा हे कंटिन्यूअस बदलत जातं. लोकांच्या डोक्यामध्ये या रिलेशनशिपमध्ये हे घरातलं रिलेशनशिप किंवा नवरा-बायकोचं रिलेशनशिप हे मुद्दामून वेगळं काम करायची गोष्ट नाही. ते नॅचरलीच होतं. आमच्या आई-बाबांनी कुठं असा एवढा विचार करून संसार केला. आमच्या काका-काकूचं चांगलंच चाललंय. असं ते लोकं म्हणत असतात. पण नाही, ह्याच्याकरता आपल्याला जसं आपण शरीर कमवण्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करतो, बाकीच्या आरोग्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करतो, तसं हे नातं फुलवण्याकरता आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे असतात. कारण मी जसा सतत बदलत जातो, तसं माझा पार्टनर सुद्धा सतत बदलत जाणार असतो. त्यामुळे हे नातं सुद्धा सतत बदलत जातं. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला सतत स्मॉल थिंग्स आपण म्हणजे सारखी त्याच्यामध्ये सकारात्मक भर ही टाकत राहायला लागते. याच्याकरता त्यांनी आता विशेष तू काढलायस म्हणून मी सांगतो. तर याच्याकरता त्यांनी 2 खांब आणि असे 7 मजल्याची कल्पना त्यांनी सांगितली. एक जे हॅपी होम असतं किंवा जे हॅपी नातं असतं, म्हणजे सुंदर नात्याचे 9 निकष आता ते असे त्यांनी सांगितलेत. तर याचे जे 2 मुख्य पिलर्स असतात, तो असतात विश्वास आणि बांधिलकी. विश्वास आणि बांधिलकी म्हणजे काय, की 3 दिवसापूर्वी दोघांचं याच्या पिण्यावरनं काहीतरी तक्रार झालेली आहे आणि यानं सांगितलं, की "नाही, आता इथून पुढे मी दारूला स्पर्श नाही करणार." आणि बरोबर 3 दिवसानंतर मित्राचा फोन आला, की "आज रात्री येतोस का? आम्ही सगळेजण राहणार आहे." मग आता बायको जा म्हणते. कारण बायको काय करते, तर विश्वास टाकते, की ह्यानं मला शब्द दिलेला आहे, तो गेल्यानंतर पिणार नाही. आणि तो गेल्यानंतर तो काय करतो, बांधिलकी पाळतो, की बायकोला दिलेल्या शब्दाची, की नाही, मी बायकोला 3 दिवसांच्या पूर्वी शब्द दिलाय, मी आता पिणार नाही. म्हणजे असा विश्वास आणि बांधिलकी हे 2 मुख्य पिलर असतात.